अंश 11 खेरणे टीमला. तसेच यापुढील सन्मान असणार आहे दिनेश जी वाघे साहेबांचा. कॉम्प्लेक्स मधून आपण पाहतोय आपल्या सोबत आज इथे आलेत आणि त्या स्पर्धेसाठी त्यांची देखील आपल्याला जी उपस्थिती आपण पाहिली, जी प्रार्थनीय उपस्थिती होती ती उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांचा हा सन्मान सोहळा मंचावरती आपण पाहतोय. भारताची संस्कृती पाहुणे येते घरातोची दिवाळी दसरा आणि आज या स्पर्धेचं जे आगमन आपण पाहतोय हे मी म्हणेन यामध्ये नक्कीच त्यापेक्षाही कमी नाही आहे आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपण जरूर पाहतोय. ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय, आपलंही स्वागत आहे. अनेक सारा मान्यवर मंडळी प्रवर्ग आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतो. मग कानपोलीचे ग्रामस्थ असतील, सलग 3 दिवसामध्ये उपस्थिती आपण नाना मामा पाटील यांची पाहिली, ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. टॉस बॉक्समधून आपण पाहिले समोरचा टॉस जिंकला होता हर्षित 11 सहारा शिवकर. सचिन पाटील तळोजे मस्कुरे यांनी पुरस्कृत केला हा संघ, तर श्रेयस माई खेरणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला संघ आपण पाहतोय अंश एंटरप्राइजेस खेरणे या संघाला आपण पाहणार आहोत. दोघांमध्ये मोठी बॅटल असणार आहे. या हंगामामधील ही पहिली बॅटल या दोन संघांच्या दरम्यान. या क्लॅशला मजा येणार आहे. नक्की सामन्याकडे आपण जाणार आहोत. दरम्यान वेळ आहे आपण जातोय सुरेंद्र उल्वेकर यांना मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देण्यासाठी. अगदी आपण पाहिलं 22 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि आपल्या संघासाठी ज्यांनी एक चांगल्या भागीदारीला नक्कीच उजाला दिला. तर ज्यांना आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे आणि त्याचसह मॅन ऑफ द मॅच यासाठी आपण मोमेंटम देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय. सहदेवजी मते साहेबांच्या वतीनं हा अवॉर्ड दिला जाईल. सहदेवजी मते साहेबांना विनंती करतोय की आपण हे प्राइज डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी इकडे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच पालेश्वरी पाले संघाचा एक तारणहार खेळाडू प्रकाशजी गायकवाड सर देखील या स्पर्धेला आपण पाहिले उपस्थित झाले आणि आता इथून मात्र रजा घेत असताना या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेलं आहे ते आमच्या या स्पर्धेचे प्रायोजक करते आहेत. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातच घ्यावे. अगदी आपण पाहतो त्यांच्याकडून आम्हाला दातृत्व हवं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. जनार्दनजी पती साहेबांचा सन्मान आम्हाला करायचा आहे. मी त्यांनाही विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. सरपंच व ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025च्या पर्वामध्ये आपण पाहतोय कानपोली गावामधून सर्व मान्यवर, कानपोली गावातील सर्व ग्रामस्थ इथे आवर्जून हजेरी लावतायत आणि आपण पाहतोय की अगदी मदनजी मते साहेब यांच्यावरती असणारं प्रेम त्यांना इकडे मात्र खेचून आणतंय आणि त्यांचा सन्मान सोहळा मंचावरती तेवढ्याच थाटामाटानं आपण इथे साजरे करत आहोत. चला स्पीडअप करा, सामना सुरू करायचा आहे. लगेच इन ॲक्शनमध्ये या. नरेश पाटील साहेबांना देखील आम्ही विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. नरेशजी पाटील साहेब यंग डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आहेत. नरेशजी पाटील साहेब यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग जीव की प्राण त्यांचा आणि मदनजी मते म्हटलं तर मग त्यांच्यासोबत नियमितपणे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण त्यांचा सन्मान इथे करत आहोत. तर सन्मान केला जातो या नरेश पाटील साहेबांचा, कानपोली गावातील टेनिस क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारे व्यक्तिमत्व. सन्मान केला जातो या नरेशजी पाटील साहेबांचा. त्यांचे थोडे आपण बाईट घेणार आहोत. नरेश पाटील साहेब हे होते खूप कॉमेडी कलाकार आहेत, त्यामुळं अगदी आमचा त्यांच्यासोबत हसी मजाक चालू राहतो. टॉसबॉक्समधून समोरचा टॉस जिंकला या सहारा शिवकर या संघानं आणि पहिल्यांदा ते करणार आहेत गोलंदाजी, तर फलंदाजी असणार आहे ती म्हणजेच अंश एंटरप्राइजेस खेरण्याची. हलक्या धन कट करायचा प्रयत्न ऑफ साईड मध्ये प्रणय मात्रे आहेत तिकडे. वाजून 43 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झालेला आहे. 10:03 अगदी आपण पाहतोय तुमचे षटक संपणं मॅन्डेटरी आहे. पहिलं षटक मयूर घरात. हलक्या त्यानं कट करायचा प्रयत्न आहे. पॉइंट कडे डिरेक्ट हिट काम बनवून जाईल. बालम बाल बचावलाय काढू. सहदेवजी मते साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक डोनेशन लाभलेलं आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. अगदी सुंदर असा सामना. 2 धावा 2 चेंडूमध्ये सिंगलला प्राधान्य.
सॉफ्ट हँडनं फलंदाजी करायचा प्रयत्न आहे. त्यांना माहिती आहे की विकेट वाचवणं तेवढंच महत्त्वाचं. हर्षित 11 शिवकर संघ, सहारा शिवकर संघ म्हटलं तर ताकदवान संघ आहे आणि अनसेट पाहिजे संघ देखील आपण पाहतो तेवढाच ताकदीचा संघ देखील आहे. फुल टॉस बॉल होता, आघात करायचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. संत गतीने धावा बनवायचा प्रयत्न. सुरुवातीला कुठेतरी मैदानामध्ये तग धरायचा आहे आणि सेट व्हायचं आहे. स्टे ऑर्डर काढायचा आहे. कुठली बिल्डिंग बिल्ड करत असताना प्रथमतः स्टे ऑर्डरची गरज असते. त्यानंतर मग आपण पाहतो की तिकडे सोसायटीज वगैरे निर्माण होतात आणि मग त्यासाठी मी म्हणेन पार्टनरशिप निर्माण करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि त्याकडे पूर्णपणे लक्ष यावेळेला खिरणे संघाचं. फुलटॉस बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, फिल्डिंग छान, पायांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न, लेग स्लिप मध्ये आपण तिकडे पाहिलाय. क्या बात आहे. फटका खूप छान खेळला होता. तिसऱ्या पंचांकडे येण्याचा निर्णय वेस्ट हाईटसाठी येत आहेत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. प्रत्येकी एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे. रनआउट आणि त्यानंतर वेस्ट हाईट म्हणजे नो बॉलसाठी एक रिव्ह्यू आहे आणि गमावल्यानंतर मग तुम्हाला तो रिव्ह्यू नसणार आहे. नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला स्पोर्ट्स सायकल दिलेले आहे ते आमचे सुरेशजी पाटील साहेब तोंडरे, स्वर्गीय गोमुबाई यांच्या आठवणींना उजाला देत आपण पाहिलं की सुदाम पाटील साहेब यांनी आपल्याला हे नामांकन दिलेलं आहे. अर्थातच त्यांचे सुपुत्र सुरेशजी सुदाम पाटील ते उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण नक्कीच सन्मान देखील करणार आहोत. आपण इथं आलात त्याबद्दल तुमचं नक्कीच मनापासून स्वागत आहे. येस, फेअर बॉल आहे. फेअर बॉल आहे. अगदी वेस्ट हाईटचा पण खूप खाली पाहिला. प्रयत्न चांगला होता दिशा देण्याचा खेळाडूचा. खास करून मग अक्षय माली त्यामध्ये पटाईत आहे. 4 चेंडू आतापर्यंत 4 सिंगल. मयूर घरत बॅटच्या मधोमध सुपर पंच, पॉवरफुल फटकेबाजी, तोल वसूल केला गेलाय. स्लॉट मध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि धमाकेदार षटकार. केरणे गावचे आमचे अतिथी मान्यवर प्रवीण शेटमाळी यांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचंय. त्यांच्या माध्यमातून केरणे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच एक प्रसिद्ध उद्योगपती उद्योजक आमचे किरणजी माली हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. तसेच आमचे परममित्र विशाल गोंदले हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलंही स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून केरणे संघाला शुभेच्छांचा वर्षाव झालाय. फिरून खेळायचा प्रयत्न होता, पंच वळालेत. व्हाईट बॉलचा हा कॉल पंचांचा. अतिरिक्त एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 10 धावा. धावफलकावरती 11 धावा आता पाहतोय आपण धावफलकावरती लागल्या जात आहेत. विक्रमजी गोंदले साहेब यांना विनंती आहे की आपण देखील आमच्या मंचावरती यायचं. सागरजी माळे आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सागरजी मडवी साहेब आपण देखील यायचं मंचावरती. आपलं सर्वांचं स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपणास विनंतीचा कॉल देखील आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये सुंदर प्रवास राहिला होता तो म्हणजेच मयूर घरतचा. त्यानंतर आघात केला होता तो फलंदाज साजेश माळीनं. शेवटचा एक बॉल षटकामधून केरणे संघाच्या विरोधामध्ये शिवकर. अप ट्रॅकरचा बॉल फटका उडवला हवेमध्ये. सूरज आहे तिकडे आणि चांगला झेल. बॅट्समन होतील बाद. धक्का. ज्या खेळाडूनं आपण पाहिलं की संघासाठी दावा बनवण्यासाठी जो मोठा फटका दाखवला होता अगदी त्याच फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. हाफ ट्रॅकरचा बॉल गुडलँड स्पॉटला टीपार चेंडू. स्वर्गीय बापू नाडकर यांचा मंत्र अंमलात आणला गेला आणि फुल्ली कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन. गुडलाईनचा बॉल पूर्णपणे धक्का देऊन जातोय अंश एंटरप्राइजेस खेळणेला आणि पहिला फलंदाज 11 या धावसंख्यावरती त्यांचा बाद झाला. सरपंच खेळणे संघाला आज पुरस्कृत केलेला आहे ते म्हणजेच सागर दादा मडवी यांनी. त्यांचं देखील आपण नक्कीच अभिनंदन व्यक्त करूया आणि त्यांनाही विनंती आहे की आपण देखील यायचं मंचावरती. सचिन पाटील सर तलोजे मजकूर जे आज शिवकर संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. ऑनलाईन प्रक्रियेनं या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज त्यांच्या सुपुत्रानं आपण पाहतो ज्यांना पुत्ररत्न लाभला आणि त्यांनी हर्षित या नावानं आज या संघाला उतरलं. त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया. 11 झालेत. 1 गड्याचा मोबदला मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक खेळण्याच्या विरोधामध्ये शिवकर. दोघांमध्ये हा तुल्यबल्य सामना.
अगदी आपण मैदानाचा आढावा पाहिला तर या मैदानामध्ये आपण धावांचा रणकंद देखील माजताना पाहिलाय. खास करून मग मॅचमध्ये आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये 80 धावा देखील बनल्या होत्या. रोशन मात्रेच्या अफलातून आपण फलंदाजी पाहिली होती. स्विंगर बॉल, सुपर गोलंदाजी, सँडी, संदीप आणि संदीपला आपण पाहतोय काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहा बॉलला किती इलिगेशन. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फिंगर रोल, त्यानंतर पूर्णपणे चकवा दिला जातोय. बॅट्समन अचंबित झालेत. चेंडू पडल्यानंतर एवढा टर्न होईल हे पाहता आश्चर्याचा कडू धक्का त्यांना बसलाय. एवढी सुंदर गोलंदाजी संदीपची. पुढचा बॉल असेल. क्षितिज आहेत मैदानामध्ये नॉन स्ट्राईक. फिरून खेळायचा प्रयत्न आहे. पहा तिकडे क्षितिज आलेत डेंजर एंड कडे. एक फलंदाज जरूर आणि इकडे तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय. बॅट्समन आपण जर पाहिले थोडेसे आता मात्र थक्कीत. वाईटचा इशारा तिकडे पंचांचा. अतिरिक्त ॲडिशनलची एक धाव जरूर मिळणार आहे टीम खेळणेला, परंतु अक्षय माळी आत्ता मात्र थोडेसे अडचणीमध्ये जरूर आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय मुख्य पंचांनी येण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत दिला जाईल. दमदार अशी मॅच. या क्लॅशची चर्चा राहिली आहे खास करून कारण वाईल्ड कार्ड एंट्री अंश 11 खेळण्याची आहे. श्री गणेश वल्लभच्या जागेवरती रिप्लेस हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं या पुढील जो सामना आहे त्यामध्ये देखील आपण कुठारी संघाला पाहणार आहोत. ओम चैतन्येश्वर कुठारी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे तो म्हणजेच गौरी स्फुट नेवाले. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला हे विनंती आहे की आपण यायचं आहे आणि आपण इथे रिपोर्टिंग आपण करायची आहे. येस, बाद आहेत फलंदाज. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो अँड दे सेड आय एम गोइंग विथ ऑन फील्ड अंपायर, सो दॅट्स वाय दे सेड इट्स रन आउट. हा धक्का बसेल टीमला. धावचितच्या स्वरूपात बळी टिपला जातोय. हा धक्का क्रमांक 2 आहे. क्षितिजनं मिळून थोडी घाईच केली. गोलंदाजीमधून वाईट बॉल का होईना मात्र विकेट मिळवण्यामध्ये सांघिक यश मिळालं हर्षित 11 शिवकर संघाला. प्रवीण शेठ माळी यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आपला मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. तसेच किरणजी माली, यस किरण शेठ युवा उद्योगपती, आपणासही विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. 11 धावा झाले. धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ व सरपंच ट्रॉफी अशा या स्पर्धेचं आयोजन. शिवकर संघ मैदानाच्या आतमध्ये. संदीपनं 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू एक आला होता, किंबहुना त्याची 1 धाव मिळाली आणि एक सफलता सांघिक मिळाली. कट करायचा प्रयत्न. फिल्डर आहेत. अप्रतिम झेल आणि अजून एक विकेट फॉल इन डाऊन होते आहे. धक्का बसतोय टीम खेळणेला. क्षितिज माळीच्या गॅप काहीशे काढू शकले नाहीत आणि पूर्णपणे हातामध्ये झेल देऊन बसल्यानंतर हा देखील आपण पाहतोय इथे विकेट संपादन करण्यामध्ये दुसरा धक्का लागल्यानंतरचा हा तिसरा कडू धक्का तो म्हणजेच अंश 11 खेळणे संघाला. धरली कॅच या फिल्डरने तुझी धरली कॅच. प्रोबॅबिलिटीज आहेत कारण यंदाचा हंगाम आणि त्या हंगामामधील अंश एंटरप्राइजेस खेळणे संघाचा खेळ पाहिला तर मग या खेळाडूंना निर्णायक क्षणाला निर्णायक मोमेंटला धावा दिल्या संघासाठी आणि त्याचं बाद होण्याचा थोडासा आश्चर्याचा कडू धक्काच असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज माळी इनेट नंबर 5 वरती. खेळणे असा एकमेव संघ आहे या परिसरातील ज्यांच्याकडे अगदी 11व्या क्रमांकावरती देखील आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो जो मोठे फटके हाणू शकतो. त्यामुळं आपण या संघामध्ये फलंदाजांची कमतरता नाहीये हे मात्र नक्कीच सांगू शकतो. गोलंदाज सँडी इन स्विंग टाकायचा प्रयत्न. अजून एक झेलची चान्स बनली आहे तिकडे. फिल्डर आहेत आणि हा झेल मात्र भूमीला दान जीवन दान मिळत आहे. ही मोठी चूक घडली आहे अभिषेक कडून. या चुका मी म्हणेन ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत कारण की झेल सोडताय तुम्ही. पंकज अगदी निखिल होते तिकडे. पंकज होते. पंकज मालीचा झेल सोडणं म्हणजे हाराकिरी असणार आहे. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखी
ही मी म्हणेन संकल्पना किंबहुना एक धाव तिकडे चोरून काढले. धावसंख्येला नवा आकार मिळतोय. संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. षटकामधून आपण पाहतोय अजूनही आपल्याला पाहायला मिळतील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत संदीपने एक सफलता प्राप्त केलेली आहे. संदीपची अद्भुत गोलंदाजी पाहायला मिळते. इन स्विंगर, बोटांचा जादूगर, द मॅजिशियन फ्रॉम शिवकर टेनिस क्रिकेट. फिंगर रोलर. ओह, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. लाउडली अपील. अंपायर फिंगर गोज ऑन अप. वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. इनॅट नंबर 4 चा निखिल माली बाद होतोय आणि हा धक्का बसतोय तो म्हणजेच टीम खेळणेला 4था. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी. सँडी पाटील, संदीप पाटील जुना जाणकार खेळाडू आणि फिंगर रोलर, द मॅजिशियन फ्रॉम शिवकर टेनिस क्रिकेट. त्याची आपण एक विलक्षण गोलंदाजी पाहतो. अद्भुत गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता आणलाय त्यांनी. एका वेगळ्या रणनीतीनं मैदानामध्ये आपण पाहू शकतो. इथे फलंदाजाला प्राचारण केलंय. आकाशला मैदानामध्ये आणलंय. फार तर या हंगामामध्ये या खेळाडूला खूप कमी संधी मिळाल्या. त्यामुळं मी म्हणेन ही सर्वाधिक मोठी संधी असणार आहे आणि खास करून लेग स्पिनर आहे म्हणून या खरं खेळाडूचा वापर इथे केलाय. वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्न पहा. या सर्व गोष्टी अगदी समतोलपणे हाताळणारा हा गोलंदाज. चांगलं समन्वय. त्याला माहिती होतं की लेग स्विंगचे जे चेंडू आहेत ते अंश 11 खेळणे संघाचा कर्दनकाल ठरले जात आहेत. मग त्याच खरं तर परिस्थितीमध्ये मे बी इथून आपण सगळे चेंडू लेग स्विंग टाकावे आणि त्याचा तोच प्रयत्न राहिला आणि किफायतशीर गोलंदाजी देखील झाली. विकेट त्याला मिळाल्या खास करून. त्यानंतर आपण पाहू शकतो आता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र हा चेंडू त्यानं अगदी फास्टेस्ट डिलिव्हरी टाकली होती. स्विंग, स्विंग अँड मिस. व्हाट अ बॉल. सुपर्ब गोलंदाजी. षटक फेकलंय संदीप पाटीलनं. 6 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3 धावा आणि एकूण गडी 2 त्याला आपण पाहतोय सफलता मिळाल्यात आणि 3 गडी या षटकामधून बाद झालेले आहेत. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर संदीपसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण काय गोलंदाजी पाहायला मिळाले पहा. अप्रतिम, अद्भुत गोलंदाजी, विलक्षण गोलंदाजी, अलौकिक प्रतिभा या खेळाडूकडे आहे. क्या बात आहे. अप्रतिम संगीत. आज डीजे बाळा आहेत आपल्यासोबत आणि अगदी आपण पाहिलं आवाजामधील जी कमतरता 2 दिवसामध्ये थोडी जाणवली तिची आता मात्र पूर्णपणे काळजी घेतली जाते. त्याबद्दल आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू. ते म्हणतात ना जो बाहर की सुनता है वो बिखर जाता है और जो भीतर की सुनता है वो सवर जाता है. आज आपण पाहू शकतो की त्या गोष्टी करत असताना मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड आकाश स्वतःला सिद्ध करावा लागेल. वेगवान गोलंदाजाचा वापर केला जाईल. वाईट बॉलचा पंचांचा इशारा. षटक क्रमांक 3 वैभव. 5 षटकांचा सामना आहे त्यामुळं वेगळ्या रणनीतीनं आपण पाहतोय उतरत असताना यावेळेला टीम शिवकरला वैभव पाटील यांनी जर हॅट्रिक संपन्न केली तर सौरभ पाटील आणि पवन पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फटका खेळला ऑफ साईडच्या दिशेमध्ये. बॉल अडवणं अगदी आपण पाहतोय सूरजसाठी तेवढंच शक्य झालंय कारण त्याच ताकदीनं आपण या खेळाडूची फिल्डिंग पाहिलेल्या. माफ करा संकेत होते यावेळेला पॉइंटमध्ये. संकेतची आपण फिल्डिंग पाहतो. त्यानंतर तेजस पाटील यांच्या फिल्डिंगमध्ये थोड्याशा आपल्याला कमतरता जाणवल्या. काही हरकत नाहीये परंतु इथून अजूनही मी म्हणेन त्या कमतरतेनं काही वेगळं प्रकोप घडला नाहीये. हवेमध्ये खेळलाय. चान्स बनवतोय तिकडे सूरज.
बॉल अडवणं जास्त महत्वाचं होतं का, हा प्रश्न असणार आहे. कारण 4 धावा इथे मिळाल्यात. पायांवरती बॉल पडल्यानंतर भिडला सीमारेषेला आणि खेळणे संघासाठी जो हवा होता तो चौकार इथे मिळालाय. 4 रन्स इथे येत आहेत, चौकार आहे. व्यासपीठ आपली वाट बघतोय, त्यामुळे या वेलकम ऑन द स्टेज. लेफ्ट हँडेड कर्दनकाळ ठरतोय सध्याच्या घडीला. आकाश 3 मध्ये 7 दिलात. चांगली आपण इथे फलंदाजी पाहतोय. हाफ ट्रॅकरचा बॉल, या बॉलला मी म्हणेन देशोधडीला पाठवणं महत्वाचं होतं, परंतु पा अपरकट खेळायचा प्रयत्न कुठेतरी या बॉलवरती मात्र बॉलला डॉमिनेट मात्र काहीशी करू शकले नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॉल टप्पा पडता क्षणी आपण पाहिलं की थोडासा निमुलत होत गेला. एरवी आपण पाहिलं मयूर घरत तिसरं षटक दुसऱ्यांदा हाताळत असतो, अन्यथा मग ते आपण पाहतो की सिद्धू डबलेला पाहतो की तो गोलंदाजी करत असतो. यावेळेला थोडेसे चेंजेस केलेत. वैभव जो 5 षटक हाताळतो त्याला मागून आपण पाहतोय फ्रंट फूटला आणलाय. एकूण धावा धावफलकावरती आपण जर पाहिल्या तर मग टोटल रन्स झालेले आहेत त्या म्हणजेच 21 धावा 21 रन आपण धावफलकावरती जरूर पाहतोय. जोरानं मारायचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तेवढं छान झालं नाही खास करून. आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली 21 वरती असताना हा अजून एक धक्का बसलाय, तो म्हणजेच टीम खेळणीला 5वा फलंदाज आकाश गोंधळी तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक 3 वैभव पाटील. आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामधून त्यानं 4 चेंडू फेकलेत, 1 वाईड. हा फटका चांगला आहे, दर्जेदार फटका. इफर्ट खूप छान दिले होते, परंतु बॉलला अडवणं शक्य झालं नाही आहे. आणि आपण पाहतो या बॉलवरती येतोय तो म्हणजेच पब्लिक रिएक्शन काय आहे. 4 रन आहेत. येस सर, 4 धावा आहेत. 4 धावा आहेत. येस, थँक्यू. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो चौकार आलाय. 4 धावसंख्या पुढे जाते. छोट्या सणीचा खेळाडू मैदानामध्ये हर्षल चौकारानं स्वागत केलंय वैभवचं. हा सुंदर बॉल आहे, परंतु लाईन विस केली त्या खेळाडू, त्यामुळे वाईट दिला जाईल. अतिरिक्त 1 रन पुन्हा एकदा मिळणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाईल 26 या आकड्यावरती. धावगती जी बनत नव्हती तिला आता कुठेतरी थोडा आकार मिळतोय. म्हणजे सिंगल डबलनं त्यानंतर आलेले चौकार आपण पाहिले 2 किफायतशीर वैभव होती, तिथून धावा बनल्यात. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्विंग, वाईट बॉल. पुन्हा एकदा पा लाईन विस्कळीत होते खेळाडू. विकेटची आहे थोडी लांबा, तिचा फायदा मिळतोय तो म्हणजेच फलंदाजांना आणि थोडासा त्रास होतो याचा खास करून गोलंदाजांना. टीमची धावसंख्या झालेली आहे 27 धावा. 9च्या सरासरीनं किंबहुना चाललेत असं म्हणावं लागेल, जरी डॉट बॉल आला तरी देखील, कारण ही सरासरी ठीक आहे मी म्हणेन या मैदानावरती अंश खेळण्यासाठी. का? कारण त्यांची गोलंदाजी ताकदवर आहे. शेवटचा बॉल आहे, लीडिंग एज. व्हाट अ कॅच, सुपर. यष्टांच्या मागून आपण पाहिलं उत्तम पाटील यांनी काम तमाम केलं आणि हा धक्का दिला जातोय खेळणे संघाला. अजून एक त्यांचा फलंदाज बाद होतोय. पाठोपाठ विकेट पडत चाललात. एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळल्या जात आहेत यावेळेला टीम खेळण्याच्या. आणि शिवकर संघाची एक विलोभनीय गोलंदाजी एका अलौकिक प्रतिभेसह मैदानाच्या आतमध्ये आपणा सर्वांना पाहायला मिळते. जरूर आपण पाहतो की 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 9च्या सरासरीनं 27 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अंश 11 खेळणे संघानं जमा केलेले आहेत. दरम्यान आम्ही टॉस साठी ते इन्व्हाइट करत आहोत. यापुढील दर्शनी सामना असणार आहे पहिल्या फेरीमध्ये साखळी सोडत अर्थातच गौरी स्पोर्ट नेवाली आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे तो म्हणजेच
ओम चैतन्येश्वर खुटारी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर इथे टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे. त्यामुळे तुमचे संघनायक आपण इथे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या अगदी आपण आजूबाजूला आमच्या या मंचावरती आपण पाठवायचे. षटक क्रमांक 3 संपलंय. पुन्हा एकदा प्राचारण केले जाईल गोलंदाजीमध्ये संदीप पाटीलला, आणि संदीप पाटीलला आता आपण मैदानामध्ये पाहू शकतो. पॉइंट आपण पाहतो यावेळेला रेस्ट्रिक्शन मध्ये, ज्यामध्ये कव्हर खुला ठेवलेला आहे. लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते, विलोभनीय गोलंदाजी, अद्भुत गोलंदाजी. येस, हे षटक 2 मिनिटांमध्ये संपवायचं शिवकर संघ. टाइम अलर्ट होतं, तुम्ही मर्यादा ओलांडत चाललेला आहात. 2 मिनिटांनंतर तुम्हाला एक खेळाडू मग शेवटच्या षटकामध्ये मे बी आतमध्ये घ्यावा लागू शकतो जर षटक संपवलं नाही तर. मॅचकडे आपण जाऊ. 27 झालेत, 6 गड्यांचा मोबदला. हा बेनिफिट उचलणं महत्वाचं राहील. समोर आहे फलंदाज पंकज. या फलंदावरती जरूर सर्वांचं लक्ष असणार आहे. अशा प्रकारचे डॉट बॉल आहे तर मग मी म्हणेन 2 मिनिटंही कमी पडणार नाहीयेत. रवींद्र जडेजानं 1 मिनिट आणि 43 सेकंदामध्ये आपण पाहिलं की आपला एक स्पेल कंप्लीट केला होता. 1 षटक हा रेकॉर्ड आहे, विश्व रेकॉर्ड आपण पाहतोय. असे अनेक सारे विश्व रेकॉर्ड्स आपण पाहिलेले आहेत. मग 46 वेळा आपण वन डे क्रिकेटमध्ये हॅट्रिक पाहिलेले आहे. त्यानंतर 43 वेळा आपण पाहिलं की टेस्ट क्रिकेटमध्ये आपण हॅट्रिक होताना पाहिली विकेटची. पहा इकडे लिडिंग एज, चान्स बनतीये, आत्ता सोडणार नाहीयेत. फर्स्ट स्लिपला फिल्डर होते आणि चांगला झेल तिकडे आपण पाहतो खेळाडूच्या माध्यमातून. अप्रतिम भूमिका, साधा सोपा झेल टिपलाय. पंकजचा देखील खेळ समाप्त. हा धक्का आहे टीम खेळणेला, तोही 7वा. बघा प्रेक्षक वर्ग जे आहेत, आमचा प्रेक्षक वर्ग म्हणजे आमच्यासाठी देवता समान आहेत. तुम्ही आहात तर स्पर्धेला मजा आहे, परंतु ज्या रेलिंगवरती तुम्ही तुमचा प्रेशर टाकलेला आहे बघा, तो प्रेशर थोडासा कमी करा, जेणेकरून ते रेलिंग आतमध्ये येणार नाही आहे. याची आपण थोडीशी दक्षता घ्यायची, काळजी घ्यायची. कारण आमच्या स्पर्धेचे जे ऑर्गनायझर आहेत, आपण पाहतोय की अगदी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये एखादा बाप ज्या पद्धतीनं मेहनत करत असतो ना, तशी कुठल्या प्रकारची काटकसर सोडली नाहीये स्पर्धेला यशस्वी संपन्न करण्यासाठी. त्यासाठी तुम्ही थोडंसं आम्हाला सहकार्य करा. अगदी आपण पाहतोय आता जर या बॉलवरती विकेट आली तर साहिल ढवले आणि पवन पाटील यांच्याकडून पारितोषिक होतं. वाईट बॉल आहे. बक्षीस कंटिन्यू राहील. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे काढूसाठी, संदीपसाठी खास करून. मित्रप्रेम आहे हे. एकूण धावा झालेत 27, 7 गड्यांचा मोबदला. पाठोपाठ 28 धावा. आता वाईडनं 1 धाव आपण पाहतोय. इथून मात्र नक्कीच रुंदावली जाईल आणि धावफलकाला नवा आकार, अर्थातच नवं रूप आणि नवा रंग भरला जातोय. विकेट्स पडल्यात, दबाव तंत्रामध्ये खेळतायत, तरी देखील आपण पाहिलं खेळाडू कक्षामध्ये त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी खेळाडू टाळ्यांची आतिषबाजी करतायत. ओ वाईड साठी पंचवळ आलेत. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त धावेनं टीम आपण पाहू शकतो यावेळेला पुढे जाते. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये, याकडे तुम्ही लक्ष द्या. अगदी आपण पाहिलं की हा चेंडू एका इलिगेशन सह टाकण्याचा प्रयत्न राहिला. फलंदाज आहेत ऑन स्ट्राईक, ते म्हणजेच अभिषेक. 7 वाईट चेंडू आलेत आतापर्यंत, धावा झालेत. मी म्हणेन वाईट वरती कंट्रोल असता कदाचित इथे 22 ते 23 धावा पाहायला मिळाल्या असत्या. 29 आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल. फिल्डर आहेत, त्यांना चकवा देत बॅकफुटला जाऊन पंच केलेला एक पॉवरफुल बॉल सीमारेषा बाहेर, आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. टाइम अप झालाय, त्यामुळे आता एक खेळाडू तुम्हाला हे षटक संपल्यानंतर आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. त्यामुळे अंतिम स्पेलमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 4 खेळाडू बाहेर ठेवण्याची मुभा असणार आहे. 33 धावा, 7 गड्यांचा मोबदला. गोलंदाज तयार. स्विंगर बॉल टाकायचा प्रयत्न हलक्या त्यानं कट केलाय. यावेळेला आपण पाहतो हा चेंडू स्विंग अँड मिस झालाय. टप्पा पडला लेग स्टंपला, आणि त्यानंतर बॉल आपण पाहिलं की ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाताना पाहिलं आपण. त्यामुळे तिरप्या रेषेतलं जे वलन आहे ते प्रलोभने ठरलं जाते. संदीप पाटीलच्या गोलंदाजीमधून आपण पाहतोय आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत, आणि त्यामधून किंबहुना आपण वाईडच्या धावा काढल्या तर मग अद्भुत गोलंदाजी त्यांना दाखवलेली आहे. परंतु वाईडवरती थोडासा कंट्रोल लावणं महत्वाचं आहे. ते म्हणतात ना, लेग स्पिन गोलंदाजी म्हटली तर मग छोटे छोटे गड्डे, बोलरो के अड्डे. या गोलंदाजीवरती कंट्रोल ठेवणं एवढं सोपं नाहीये. पहा जास्तीत जास्त डॉट बॉल कडेच प्रतीक्षा असतात. इथे अभिषेकला
मी म्हणेन काहीच गरज नव्हती धावगड्याची आणि हा धक्का मात्र जरूर बसला जाईल. 8वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 8 आहे. अभिषेक माळी रनआउटच्या स्वरूपात बाद. पहिला संघ तिरंगा क्रिकेट संघ तिरंगा क्रिकेट संघ शिवकर पाहतो आपण आणि त्यानंतर आपण दुसरा संघ पाहिला तर गुरुदत्त शिवकर हा संघ देखील आपण पाहतो जो बी संघ म्हणून गणला जातो. आणि त्यानंतर सी संघाची आपण उभारणा पाहिली. मग आनंद ढवले असतील आमचे शिवकरचे सरपंच. अगदी आपण पाहतो आदर्श सरपंच देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून या संघाची थोडीशी अपब्रिंगिंग आपण पाहिलेली आहे. उत्तमजी पाटील यांनी उभारलेला संघ शिवकर सी हा संघ. आजची अद्भुत कामगिरी पाहता शिवकर संघ म्हटला तर मग टेनिस क्रिकेटपट्टूंची खाण असलेला तो गाव आहे आणि त्या गावामधून उतरलेले संपूर्ण आपण पाहतोय आज युवक राजकुमार आणि त्यांचा ताफा. उत्तम पाटील मैदानामध्ये घेत आले असताना या स्पर्धेमधील एक नवा विक्रम करण्याच्याच त्या उंबरठ्यावरती. शेवटचं एक षटक असणार आहे सिद्धू ढवले याच्याकडे आपण पाहतोय. 4 खेळाडू बाहेर ठेवायचे याची नोंद घ्या. एकूण धावा धावफलकावरती 33. स्पर्धा आपली यशस्वीरित्या संपन्न झालेली स्पर्धा आहे आणि आपण पाहतोय संपन्न होत आहे स्पर्धा. त्यामुळे या स्पर्धेसाठी आम्हाला हातभार लागलेले आमचे कानपोलीचे क्रिकेटपट्टू जे आहेत त्यांनी देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतल्या. बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. मी चर्चा केली होती खिरणे संघाच्या बद्दल की या संघामध्ये या संघाला फलंदाजांची कमतरता नाहीये आणि तेच सांगत असताना राजनं ठोकलेला हा एक शानदार विनोदनं ठोकलेला शानदार आपण षटकार पाहिलाय. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन मिळालं बॉलला. इन स्विंगचा हा देखील एक सुलतान आहे. सांडी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना त्याच पद्धतीची गोलंदाजी हाही गोलंदाज हाताळतो परंतु थोडासा तो टर्न आहे तो टर्न सांडीचा पण 45 डिग्रीमध्ये देखील कोण बनताना पाहिला टप्पा पडल्यानंतर. हा मात्र सिद्धू जो आहे तो 15 डिग्रीपर्यंत चेंडूला वळवण्याची शक्यता ठेवतोय ताकद ठेवतो. त्यामुळे हा गोलंदाज देखील किफायतशीर गोलंदाज असणार आहे त्यांच्याकडे. एरवी 3रा षटक हाताळायचा आज 5वा षटक तो हाताळणार आहे. बॅटच्या मधोमध गॅप मधून हाही फटका चांगला आहे. सुंदर फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये विनोद नावाचं वादळ आपण पाहू शकतो. सुंदर फलंदाजी. 43 या आकड्यावरती संघाची धावसंख्या. नक्कीच गतीवरून आठवेल ज्यांनी ग्रामपंचायत सदस्य हे पद घोषवलं आणि या परिसरामधून एक समाजसेवक म्हणून वर्णी लागलेले तसेच ज्यांनी आपल्या कानपोली टेनिस क्रिकेट विश्वाला रोहित पाटील सारखा एक हिरा दिला अनमोल रत्न दिला ते आमचे राम पाटील साहेब यांचं आगमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. लीडिंग एज आणि फलंदाज बाद ज्या विनोदनं धमाके दाखवले त्या विनोदला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. बाद केलाय सिद्धू ढवलेला सफलता. फलंदाज बाद होतोय टीम खिरण्याचा तोही 9व्या क्रमांकाचा. आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. ऑल आउट संघ होण्याच्या अगदी आपण पाहतो बोहल्यावरती. त्यामुळं हा आश्चर्याचा धक्का बसू शकतो परंतु जरूर आपण पाहिलं की 9 विकेट बाद झालेत तरी देखील धावा ज्या बनायच्या होत्या ना त्या बनल्यात. या मैदानावरती आपण पाहिलं की एका मॅच मध्ये आपण 46 धावा डिफेंड होताना पाहिल्या. त्यामुळं या सामन्यामध्ये मी म्हणेन एक सन्मानजनक स्कोर जरूर उभा झालाय. टॉस साठी कुटारी संघ तुमचा कॅप्टन इथे नाहीये त्यामुळे तुम्हाला शेवटचा कॉल आहे
इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे. तुमचा संघ नाही किती पाठवायचा. मॅचकडे आपण जाऊ. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 43 वरती संघ खेळतोय. 9 गड्यांचा मोबदला. शेवटची विकेट हातात आहे. सुपर वाईड आहे परंतु पंचांचा इशारा, त्यामुळं लाईन विस्कळीत. पुन्हा एकदा आपण पाहतो अतिरिक्त 1 या धावेनं टीम मात्र पुढे आपल्याला जरूर वाटसरू होताना पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एखादा मोठा फटका आला किमान 50 धावा बनतील. 10च्या सरासरीनं धावा होतील. मग जिंकण्यासाठी जो फायटिंग स्कोर हवा आहे तो होऊ शकतो. त्यामुळे किमान एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. या वेळेला नाही. अगदी आपण पाहिलं की हाही बॉल तेवढा छान पाहायला मिळाला. इनॅट नंबर 11चा हा खेळाडू राहुल. पहिला चेंडू तो डॉट खेळलाय. आता शेवटचा 1 बॉल इथे बाकी आहे. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर नक्कीच आपण पाहू शकतो 44 धावा. 44 रन्स धावफलकावरती आहेत. ओ सुपर गोलंदाजी. षटक संपलंय. 44 वरती आपण पाहिलं की थांबवलं. पहिल्या हाफ मध्ये फलंदाजी करत असताना अंश 11 खेळणे संघाच्या फलंदाजांना 9 गड्यांचा मोबदला त्यांना मोजावा लागलाय. आणि आपण इथून पाहू शकतो की 9 गड्यांचा मोबदला मोजत असताना 45 धावांचं टार्गेट 5 ओव्हरच्या खेळामध्ये टीम शिवकर समोर ठेवण्यात आलंय. खेळ कसा होणार आहे हे उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. दरम्यान वेळ आहे. आपण जात आहोत टॉस बॉक्स मध्ये टॉसकडे. रामजी तुकाराम पाटील यांच्या वतीनं आपण पाहतो या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आपल्याला सहाय्य लाभलंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. आणि दरम्यान आपण जात आहोत टॉसकडे. ओम चैतन्येश्वर खुटारे आणि त्यांच्या सोबत आपण पाहणार आहोत तो म्हणजेच आई गौरी स्फोट नेवाली या 2 संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. सुरेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहत आहोत की ज्यांनी आपल्याला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेले आहेत ते आमच्या सरपंच व ग्रामस्थ मंडळ ट्रॉफीचे प्रायोजक करते सुरेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. 2 कॅप्टन्स 2 कॅप्टन्स इज हिअर. खुटारी आणि विरोधामध्ये नेवाली दोघांमध्ये असेल टॉस. हवी टू गो. टॉसचा कॉल इथे असेल. जात आहोत. मॉडिफाईड टॉस आहे. हेड अँड टेल. 5 षटकांचा सामना. 4 गोलंदाज. हेडची मागणी आहे. रिटॉस केला जाईल. 1 सेकंड. हेडची मागणी आहे अँड इट्स अ टेल. येस टॉस जिंकलाय खुटारी संघ. निर्णयाची अपेक्षा आहे. येस जनमताचा कौल त्यांनी घेतलेला आहे. लोकशाहीला त्यांनी इथे अगदी आपण पाहतोय प्रचारण केलेलं आहे. आपण नक्कीच दादांसोबत जाणार आहोत. दादा देखील आपण पाहतो नियमितपणे चांगल्या स्पर्धा भरतात. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्यांची बाईट घेऊ. त्यानंतर आपण त्यांचा सन्मान देखील करणार आहोत. दादा या स्पर्धेमध्ये आलात. एकंदरीत संघ देखील चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. तर आज या स्पर्धेमध्ये उतरलात. एकंदरीत संघाबद्दल आणि आयोजनाबद्दल 2 शब्द थोड्यात आपण सांगायचं आहे. आयोजन करणं सोपं नसतं परंतु हे माझे मित्र आहेत. न बोलता आमची एंट्री नेहमी ठेवतात. पहिले त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे. असंच नियोजन तुम्ही प्रत्येक वेळी करा आणि एक गावाचं नाव आपलं पुढं कसं नेता येईल तेवढं तुम्ही लक्ष द्या. येस नक्कीच आपण त्यांचा सन्मान देखील करणार आहोत. मदनजी मते साहेबांच्या वतीनं आपण सन्मानित करत आहोत. स्पर्धेमधील एक आकर्षण आहे. खास करून प्रत्येकी सन्मान आपण एरवी सगळीकडे सन्मान चिन्ह पाहतो. इथे आपल्याला भिंतीवरचं घड्याळ पाहायला मिळते आणि ते घड्याळ देऊन पाहुण्यांचा सन्मान आपण पाहत आहोत. आमचे लोकनियुक्त सरपंच गुरुग्रामपंचायत कानपोळीचे मदनजी धोंडीराम मते यांच्या संकल्पनेतून आपल्याला हे नक्कीच एक चांगलं मोमेंट आणि मोमेंटम पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून इथे सन्मान केलेला आहे तो म्हणजेच मान्यवरांचा. पुढील सन्मान आहे सुरेशजी पाटील साहेबांचा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेले आहे. तर आपण त्यांचा सन्मान इथे करत आहोत. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण सुरेश पाटील साहेबांना इथे सन्मानित करत आहोत आणि त्यांचा हा सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. थँक्यू आकाश. थँक्यू शुभम. तर जाऊया मॅचकडे जिथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जोडी मैदानामध्ये उतरली आहे शिवकर टीमची. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये ज्या संघाकडे पाहिलं जात होतं अगदी
बॅटिंग लावली खूप चांगली आहे ज्यांच्या संघाकडे, त्या संघाला मात्र 44 धावसंख्येमध्ये रोखला आणि 45 धावसंख्येचं टार्गेट शिवकर टीम समोर असणार आहे. तर दरम्यान सन्माननीय पाहुणे विशाल शांताराम पाटील साहेबांना विनंती असेल नवरता पाडाचे आयोजकांकडून या ठिकाणी त्यांना विनंती करण्यात येत आहे. आपल्याला विनंती करतो आम्ही की आपण व्यासपीठावरती यावं. विशालजी शांताराम पाटील साहेबांना विनंती आहे, डोंगराचा पाडा संघाचे वरिष्ठ नागरिक, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. 20 मिनिटांमध्ये 4. तर या ठिकाणी आपण व्यासपीठाचा सन्मान करूया. राम पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय पाहुणे या स्पर्धेचे शिल्पकार मदन मते साहेबांना विनंती असेल की आपण त्यांचा शुभ सत्कार करावा. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सत्कार केला जातोय. रामपाडी साहेबांचा शुभ सत्कार होताना पाहतोय. रोहित यांची सुकन्या थोडी घाबरलेल्या अवस्थेत आपण पाहतोय. सन्माननीय सरपंच मदन मते साहेबांच्या वतीने यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. मोस्ट वेलकम आणि धन्यवाद आपण या स्पर्धेला आर्थिक योगदान दिलं त्याबद्दल. जाऊया मॅच कडे. 45 धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेटला मात्र सामोरे जात असताना इथून मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली खऱ्या अर्थाने शिवकर टीमने, कारण बलाढ्य असे आपण अनशिरोळ किरणेश संघाला इथे माफक आव्हानासमोर या ठिकाणी रोखलेला आहे आणि त्याच संघासमोर इथे करायचे आहेत 45 धावसंख्या. अभिषेक माळी तेच तर्राज गोलंदाजीने मात्र सातत्याने मात्र आपण पाहिलं तर ब्रेकथ्रू देण्याची कामगिरी त्याची राहिलेली आहे टीम किरणेश संघाला आणि तोच गोलंदाजच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळू शकेल. MIDC एंड काढू सलामीची जोडी मैदानामध्ये प्रणय मात्रे आणि उत्तम पाटील. पहिलाच बॉल अभिषेकचा इथे मात्र बागे जाऊन पंच केलाय. पंच मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर सरळ गेला सीमा रेषा बाहेर. पहिल्याच बॉलवरती आला चौकार. धाबांनी इथं मात्र खातं खुलं केलंय टीम हर्षित 11 सहारा शिवकर टीमने. एकीकडे आपण पाहिलंय आणि शिरवण खेळणे टीम मात्र एक माफक आव्हान त्यांनी जरूर ठेवलंय. मात्र याही आव्हानामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल की ही टीम मात्र चांगली कमबॅक करू शकते. मात्र त्या क्षमतेने त्यांची गोलंदाजी व्हायला हवी मैदानावरती. पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलं मी म्हणेन फलंदाज प्रणयने. पहिल्याच बॉलवरती चौकार लगावत सुरुवात केली आहे. पुढच्या बॉलवरती चांगला वरती पाहतो तस्मय अक्षय पाटील याची उपस्थिती जरूर पाहतो. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5 क्रमांकापर्यंत ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. तर अक्षय पाटील यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय, त्यांचा मुलगा या ठिकाणी व्यासपीठावरती आलेला आहे. अक्षय पाटील कुठे असाल तर या व्यासपीठावरती सरपंच साहेबांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक विनंती आम्ही करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. त्यांच्या माध्यमातून तस्मय अक्षय पाटील यांच्याकडून तब्बल 5 ट्रॉफीज चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने ब्ल्यू आणि सिल्वर कलरच्या ट्रॉफीज आपण भारतीय स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. तस्मय अक्षय पाटील यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 2 बॉलवरती 10 धावसंख्येचं योगदान प्रणयच्या माध्यमातून. पुढचा बॉल या बेलर सन्मान दिला मी म्हणेन. अगदी आपण पाळला तर खोलवर टप्प्याचा गती तोरी परिवर्तित केली. अभिषेकने जाणले की इथे मात्र तेवढ्या स्पीडने आपण गोलंदाजी करतो तेवढ्या स्पीडने मात्र फटकेबाजी होत आहे आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी गती परिवर्तित करत असताना ज्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर केला आणि तशाच प्रकारचा सन्मान सुद्धा दिला प्रणयने आणि लगेचच मात्र एक धाव धावून काढली. समोर मात्र आपल्याला उत्तम पाटील त्याच दिशेने मात्र धाव पूर्ण करत असताना पाहायला मिळाला. 45चं टार्गेट जरूर आहे. 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि याच नंतर मात्र गोलंदाज कशा प्रकारे कमबॅक करू शकतील हे जाणून घेण्यासाठी पुढील सत्र आपल्याला जरूर पाहावं लागेल. मात्र येणाऱ्या 3 बॉलवरती कशा प्रकारचे या ठिकाणी समीकरण असेल आणि काय झालं मैदानावरती ई विकेटच्या सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला. आपण
टायटल सॉन्ग ऐकतो आहोत सरपंच साहेबांचं, आणि खऱ्या अर्थाने सरपंच साहेबांचं स्वप्न होतं की या मैदानावरती या ठिकाणी सरपंच चषकाचं आयोजन व्हावं, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिल्यानंतर गावदेवी कानपुले टीमचं खूप मोठं सपोर्ट लाभलेला आहे. कारण कोणाच्याही सपोर्टशिवाय एवढी मोठी स्पर्धा संपन्न होणं खूप कठीण असतं, आणि तेच स्वप्न साकारत असताना ग्रामस्थ मंडळ कानपोले असेल, त्यानंतर गावदेवी कानपोली संघाचं खूप मोठं योगदान असेल. कारण सातत्याने हा संघ 3-4 वर्षे चांगलं क्रिकेट खेळत आहे. तर त्याच दरम्यान करणजी म्हात्रे कुठार यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि खऱ्या अर्थाने उल्लेख करावा लागेल कानपुले टीमचा, कारण सातत्याने क्रिकेट खेळत असताना आपल्या मैदानावरती स्पर्धा ज्या ज्या वेळेला संपन्न होत असते त्या त्या वेळेला गावदेवी कानपुले संघाचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही आणि सरपंच साहेबांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. जाऊया मैदानाकडे, जिथे मध्ये विकेट संपन्न झाली. नवीन फलंदाज संकेत ढवळे आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल खेळण्यासाठी जेलचा संभव होता, मात्र खूप दूरवरून या ठिकाणी क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न, आणि काय घडलं मैदानावरती इथे मात्र चेंडू प्रणय आणि इथे मात्र संकेतच्या माध्यमातून या 2 धाबा अगदी आपण पाहिला तर सहजपणे पूर्ण झाल्या. 5 बॉल आतापर्यंत झालेले आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या लागली आहे 13 धावसंख्या. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं होतं पहिल्या षटकामध्ये, आणि जास्तीत जास्त विकेट मिळवायच्या होत्या. इथे विकेट मिळाली आहे 1, मात्र धावसंख्या झाली आहे 13. अजूनही आपण पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता जरूर आहे. मात्र याच मैदानावरती 12 धावा, 13 धावा टिप्पण केल्या तर 12 या ठिकाणी डॉटचा इशारा येत असताना शेवटच्या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही. षटक समाप्त झाले. 13 धावसंख्या लागली धावफलकावरती. टीम आपल्याला पाहायला मिळेल हर्षित 11, सहारा शिवकर टीम बॅटिंग करत असताना. तिथे खेळाडू सर्व खाली बसलेत मित्रांनो. खेळाडू कक्षामधल्या खुर्च्या ज्या त्या खेळाडूंनी द्या प्लीज. अरे जे खेळाडू एवढी मोठी एंट्री फीस भरून मैदानात खेळासाठी आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळतो, आणि त्यांच्याच खुर्च्या घेऊन आपण आजूबाजूला गेलात तर खेळाडू मात्र बिचारे आपले पाहतात आजूबाजूला या ठिकाणी बसलेले आहेत. अगदी आपण पाहिलं तर ते स्टेजवर बसलेत खेळाडू. प्लीज त्यांच्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून द्या. आपण इतरत्र बसून जरूर मॅचचा आनंद घ्या. आपल्यासाठी ही स्पर्धा आहे. मायबाप प्रेक्षक आपल्याच मुले आज खेळाडू घडताना आपण पाहतात, आणि खेळाडूंसाठी ज्या खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या होत्या त्या मात्र आपण जरूर उपस्थित करून द्या त्यांना, ही विनंती असेल अजून आपल्याला. जाऊया मैदानाकडे, जिथे मॅचमध्ये आपण गोलंदाजी येत असताना गोलंदाज क्षितिज पाहायला मिळू शकेल. तर सन्माननीय पाहुणे मधुरंजन गोंदे साहेब आलेले असतील, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. क्षितिज गोलंदाजीला आलेला आहे पुढचं षटक घेऊन. आता आवश्यकता असेल येणारे चेंडू असतील 24 आणि आवश्यकता 32 धावसंख्येची. पुढचा बॉल क्षितिजच्या माध्यमातून चांगल्या स्पीडने गोलंदाजी जरूर करतोय, मात्र पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा नाही, आणि या बॉलवरती निर्धाव चेंडूची सांगता. अगदी काल त्या परवा दिवशी आपण पाहिलेलं तर एक स्पर्धा होती नवी मुंबईमध्ये, त्यामध्ये आपण पाहिलं बोंडखेड उपक्ष केरणे, आणि तो केरणे संघ कुठला तर नवी मुंबईमधला होता. त्या संघाने खरं तर बोंडखेड टीमला पराभूत केलं, आणि केरणे संघाने अगदी स्टंप उखडून बॅट उचलून मात्र टी शर्ट काढून आनंद व्यक्त केला होता, आणि त्या चौकार आलाय. आणि तो खऱ्या अर्थाने आपण पाहिलं भीमरचा सुद्धा इशारा आलाय. आम्ही सांगत होतो की त्यावेळेला ज्या केरणे टीमने खरं तर टी शर्ट काढून आनंद व्यक्त केला होता, आणि तो SMS सर्वत्र पसरला आहे मित्रांनो. तो संघ नवी मुंबईचा आहे ना की MIDC मधला, कारण केरणे संघ हा नवी मुंबईमध्ये सुद्धा पाहतो आपण, आणि त्या संघाने बोंडखेड संघाला पराभूत करत असताना मात्र टी शर्ट उडवलं, त्या टी शर्ट काढून त्याने आनंद साजरा केला होता. आणि त्यावेळेला तो SMS अगदी आपण पाहिला तर केरणे गावाच्या ग्रुपच सुद्धा आला होता. आणि खऱ्या अर्थाने विनंती असेल, तो संघ नवी मुंबईमधला केरणे संघ आहे, आणि आपला हा केरणे MIDC मधला संघ आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच तफावत जाणवेल. ही मात्र या ठिकाणी गोष्ट आपण जाणून घेऊन नक्कीच या ठिकाणी पंचांचा षटकार की चौकार आहे, चौकार. ओके, धावा 5 नोंदवल्या जातील. सॉरी, इथून प्रेक्षक षटकार सांगताय, सॉरी षटकार आहे, मग ते 7 धावा येतील. पुढचा बॉल प्रीतच्या बॉल बोला.
मागील काही वर्षांपासून ज्या खेळाडूवर अवलंबून आहे ना त्याचाच झेल मात्र केरने टीमने सोडलेला आहे. तो न आहे प्रणय मात्रे आणि तो ठोकतो षटकार. आतापर्यंतचा त्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार आले. त्याच्या झेलची किंमत आता आपल्याला मोजावी लागते. हे केरने टीमने मात्र इथं जाणून असणार आहे, कारण मॅच पूर्णपणे झुकले मी म्हणेन शेवकर टीमच्या बाजूने. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षितिजच्या माध्यमातून फेकला जातोय. आता मात्र झेल टिपला जाईल का? अजून एक झेल मात्र या ठिकाणी जमिनीला दान झालाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, तिथे सुद्धा चुकी झाली आणि धाव मात्र 1 पूर्ण झाली आहे. कारण बऱ्याच घटना आपण पाहू शकाल. मागील आपण वलभच्या मैदानावरती घटना थोडीशी क्रिकेटला लाजीरवाडी घटना घडली होती की टी शर्ट काढून आनंद व्यक्त केला जात होता. मात्र मी म्हणे अशा प्रकारचा आनंद व्यक्त करू नका, कारण आपल्याच विभागामधील आपल्या संघामध्ये एकमेकांसमोर आपण बऱ्याच वेळा एकत्र खेळत असतो आणि अशा वेळेला आनंद साजरा करत असताना एकमेकांना दुखवू नका. आणि काय स्लॉक स्वीप मात्र आणि त्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झालाय. सत्तावीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि इथून मात्र आपण विचार केला 25 धावा करायच्या असताना अजूनही काही धावा दूर आहे मात्र शिवकर टीम. मात्र अशा परिस्थितीमध्ये उरलेल्या गोलंदाजांनी जर टिचून मारा केला, कारण याच मैदानावरती आपण पाहिलेल्या आहेत 12 बॉलवरती 13 धावसंख्या डिफेंड झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये केरने टीमकडे ती क्षमता जरूर आहे, ती मात्र क्षमता दाखवण्याची आता आवश्यकता आहे मी म्हणेन. आतापर्यंत आपण विचार केला तर केरने टीमची बॅटिंग लाईन पूर्णपणे कोलबडली मी म्हणेन. ज्या फलंदाजांनी मात्र हाहाकार माजवला होता सीझनची सुरुवात जशी झाली होती त्या केरने टीमने आपण लागोपाठ पाहिलं तर बऱ्याच स्पर्धांमध्ये सुपर 8मध्ये सुपर 4मध्ये तर अगदी आपण पाहिलं तर अंतिम फेरीमध्ये सुद्धा प्रवेश केलाय. आणि हाच केरने संघ आपण पाहतो मागच्या वीकपासून मागच्या आठवड्यापासून थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय. त्याचं कारण त्यांना शोधावं लागणार आहे. पुढच्या बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. हा चेंडू चांगला डिलिव्हर केला मी म्हणे क्षितिजने, कारण क्षितिजच्या गोलंदाजावरती पहिल्याच बॉलवरती 7 धावा आल्या होत्या. आता मात्र उर्वरित त्यांनी 4 बॉलवरती चांगली कामगिरी साधली आहे आणि 5 बॉलवरती धावा दिल्या, त्या मात्र 14 धावा. अजून 3 षटकं बाकी आहेत. फार जास्त धावा करायच्या नाहीत. मात्र मैदानावरती ज्या प्रकारचा खेळ इथे सातत्याने दाखवण्याची आवश्यकता आहे इथे मात्र केरने टीमला त्यांच्या गोलंदाजीची क्षमता त्यांना दाखवायची आहे आणि त्या परिस्थितीमध्ये मात्र प्रणय मात्रे असेल त्याचबरोबर इतर फलंदाजांना थांबवण्याची क्षमता त्यांना दाखवून द्यायची आहे मैदानावरती. ओके, स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपण पाहिली 27 धावसंख्या झालेली आहे. अजूनही आवश्यकता आहे ती मात्र येणाऱ्या 18 बॉलवरती 18 चेंडू मागे धाव अशी समीकरण असताना इथून मात्र गोलंदाज साजेश एक चांगला फलंदाज गोलंदाज आहे. खेळ मात्र साजेसा झाला नाही. साजेसा एकच षटकार ठोकला, त्यानंतर तो बाद होत असताना आपण पाहिला आणि तिथून मात्र जी गलती लागली खऱ्या अर्थाने केरने टीमला तिथून मात्र सावरू शकला नाही संघ. शेवटच्या क्षणाला मात्र 2-1 षटकार लगावले जरूर. त्यातून मात्र या ठिकाणी धावसंख्या आपण पाहिली तर 44 धावी आणि त्यानंतर 45 स्कोअर कार्डवरती धावसंख्या आवश्यकता असताना सुरुवातीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा आल्या, त्यानंतर धावसंख्या 14 आल्या, धावसंख्या 27 झाली. 18वरती 8 आवश्यकता आहे. चांगला स्ट्रोक अलाउंड द कार्बेट केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. प्रणय एक मात्र अशा अपेक्षा शिवकर टीमचा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ब्रँड शिवकर टीमचा आहे, मोहरा आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ज्याच्याकडे खूप मोठी चांगली क्षमता म्हणून पाहिलं जातं शिवकर टीमकडून तोच फलंदाज मैदानावरती अजूनही शाबूत असणार आहे. पुढचा बॉल या बेलीला मात्र ऑन साईडला मारायचा होता. शॉट मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजाच्या समोर गेला आणि त्यावरती मात्र सिंगल टप्प्याने गोलंदाजाने मात्र स्टंपवरती हिट सुद्धा केला होता. त्या दरम्यान मात्र धाव पूर्ण झाली. धावसंख्येचा विवेक येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 28 धावसंख्येवर.
स्कोर कार्डच्या धावसंख्या आपण पाहिली ना, तर धावसंख्येचा आपण विचार केला तर एका बाजूला सामना खऱ्या अर्थाने झुकला, तो मात्र शिवकर टीमच्या बाजूने मात्र क्षमतेनुसार गोलंदाजी करावी लागेल. क्षमतेनुसार फलंदाजी तर केलेली आहे. वाईटचा इशारा फलंदाजी इथे मात्र येत असताना अंपरचा आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढत, धावसंख्या पुढे सरकेल ती मात्र 29-30 या धावसंख्येवर पाहायला मिळेल. 30 धावसंख्या झालेली आहे. आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या काही चेंडूवरती अगदी आपण पाहिलं तर 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. धावा आणि चेंडूंचं अंतर आपण पाहिलं तर समान आहे आणि त्या परिस्थितीमध्ये इथून काय घडेल, फलंदाज बाद असेल आणि झेल कोणाचा पकडलाय तर जरूर प्रणय म्हात्रेला यात्रेने झाला आखलं होतं. तिथून मात्र प्रणय म्हात्रे बाद झालं असताना एक चांगले विकेट मिळवले मी म्हणेन. इथे मात्र या ठिकाणी गोलंदाज साजिशने इथून मॅच फिरू शकेल का, टर्निंग करू शकेल का, कारण प्रणय त्याची विकेट मात्र संपन्न होत असताना आपण पाहिले आणि नंतर लगेच मात्र नवीन फलंदाज मैदानावरती सूरज आपल्याला पाहायला मिळू शकेल. आदित्य मते आपण पाहतोय बॉलवरच्या भूमिकेमध्ये. भोजन झालं की माहीत नाही, मात्र अगदी आपल्या वडिलांच्या नावाची स्पर्धा आणि त्यामध्ये खूप मोठं योगदान त्याला द्यायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये पहिल्या मॅच पासून बॉलबॉयची भूमिका त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. सहकार्य करणं खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येकाचं आपल्या गावाची स्पर्धा, नाबाची स्पर्धा, गावाच्या या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ आणि सरपंच चषक 2025 या पहिल्या पर्वामध्ये आता तिसऱ्या रात्रीमधले ही तिसरी लढत आपण पाहतो मैदानावरती. शिवको विपक्ष किरण या बलाढ्य टीम मध्ये 45 टार्गेट, धावसंख्या 30 वरती. या बॉलवरती हलका हाताने पंच करत असताना आपण पाहतोय शॉर्ट पाईनला इथे मात्र फील्ड होत असताना एक धाव जोडली तर ते धावसंख्येमध्ये एक धावसंख्येने मात्र धावला पुढे सरकताना आपण पाहतोय. सुरुवातीला मात्र जे षटकार चौकार आले तिथून मात्र धावसंख्येला मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर युवेग येत असताना पाहिला आणि त्यानंतर मात्र मागच्या षटकाचा आपण विचार केला तर कमी धावांचं षटक इथे मात्र या ठिकाणी फेकत असताना पाहतोय आपण गोलंदाज साजिश माळी. पुढचा चेंडू फेकत असताना आपल्या साजिशला पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, त्या बॉलवरती मात्र थोडीशी गलिती झाली होती. यष्टीरक्षक तिथे होते, पंकज होते, तिथे थोडी चुकी झाली होती. पंकजने म्हटलं होते काही दिवसांपासून, बऱ्याच दिवसांपासून तो क्रिकेटपासून दूर आहे. त्यानंतर मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये असताना त्याने मात्र या ठिकाणी संघामध्ये खेळण्याचा विचार केला. कारण सुरुवातीला आपण पाहिलं ना, सीझनच्या सुरुवातीला तर सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला खेळणे संघ आपण पाहिला होता. मागील आठवड्यापासून थोडासा कुठेतरी फॉर्ममध्ये त्यांचा या ठिकाणी कमी फॉर्म पाहायला मिळाला आहे. यावेळेस मात्र ऑन साईडला फ्लिक करत असताना पॅडल शिफ्टचा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं हर्षदचं आणि चेंडू फेकून 31 धावा, 12 चेंडू आणि आता कराव्या लागतील. 32 धावा झालेल्या आहेत आणि करायच्या आहेत त्या मात्र 13 धावा. बरोबर ना धावा? थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून वाजवलं जातंय. जिथे मात्र एखादाच कमी धावसंख्येचा सामना असतो त्या वेळेला मात्र असं संगीत प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करून सोडत असतो आणि तेच संगीत डीजेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. 12 मध्ये 13 करायच्या आहेत. पहिल्या मॅचची आठवत असेल तर आपल्याला या ठिकाणी जरूर समाधान भोईरने 12 बॉलवरती आपण खऱ्या अर्थाने पाहिलं 13 धावा डिफेंड केल्या होत्या. याच मैदानावरती पहिली मॅच आपण एन्जॉय करत होतो. शेवटचे 4 मिनिटं आहेत पहा. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, लगेच बॉलिंग चालू करायचे आहे, अन्यथा आपला सुद्धा फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. पण मागच्या 2 मॅचचा आपण 2 इनिंगचा आपण विचार केला ना तर मागच्या दोन्ही इनिंगमध्ये असं घडलं आहे की दोन्ही इनिंगमध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला गेला होता. तशाच प्रकारचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल कारण 4 मिनिटं बाकी आहेत. नवीन गोलंदाज हर्ष झालेला आहे, अक्षय माली आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल
मयूरच्या बॅट मधून आला आहे षटकार. व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मनापूर्वक स्वागत असेल सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये आपलं मनापूर्वक स्वागत. आणि खऱ्या अर्थाने मॅच मध्ये इंड केलं शिवकर टीमला या षटकाराने. आणि जिथून मात्र या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजावरती आता खूप पुढे प्रेशर असेल, कारण सामन्यामध्ये चेंडू जास्त राहिले, धावा कमी राहिलेल्या आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये अजून एक चांगला फटका पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला जरूर, फेकी आली आहे, एकच धाव आली. मयूर भगतच्या बॅटमधून हा षटकार आला. मयूरचा आपण विचार केला 3 बॉल तो डॉट खेळला होता आणि त्यानंतर हा षटकार टोकला होता. सामना खुला करणारा हा षटकार आपण पाहतो मैदानावरती. केरळची धावसंख्या आपण पाहिली ना तर माफक धावसंख्या पाहिली मैदानावरती. जो केरळ संघ धावांचा रतीब रचना पाहिलाय तो केरळ संघ या मॅच मध्ये कुठेतरी मागे पडलाय. मग फलंदाजी असो की गोलंदाजी, आता क्षेत्ररक्षण मात्र साथ देत असताना हा फलंदाज बाद. देखील माली तिथे होती, त्याने झेल टिपला आणि नवीन फलंदाज मैदानावर येईल तोपर्यंत आपण समीकरण बघूया. आतापर्यंत धाबा झालेल्या आहेत त्या मात्र 39, आता करायचे आहेत मात्र 6 धाबा. चेंडू शिल्लक आहेत 9. चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहतो 3चं आहे. 3 चेंडू एक्स्ट्राच आपण पाहतोय मैदानावरती. मात्र गोलंदाज जिथे मात्र अक्षयची गोलंदाजी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला होता आणि त्या षटकाराने मात्र मॅच खुली केली शिवकर टीमसाठी. संदीप पाटील आलेले, कोण विसरू शकेल मागची इनिंग जिथे मात्र 2 षटकामध्ये मापक आपण खऱ्या अर्थाने ठेवलं होतं. 2 षटकामध्ये कमीत कमी धावा त्याने दिल्या होत्या. तोच गोलंदाज आपण पाहतो मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3च धावा दिल्या होत्या आणि त्याही पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये तोच फलंदाज संदीप पाटील पाहतो आपण मैदानामध्ये. पंचांचा वेगळा इशारा येऊ शकतो की काय मैदानामध्ये, आणि वाईटचा इशारा 1+1. 2 धावा जोडल्या गेल्या. इथे मात्र हताश झाला तो मात्र केरणे संघ, कारण धावफलकावरच्या धावा आणि आता केलेल्या धावा कुठेतरी समान वाटायला लागल्यात. कारण धावा झालेल्या आहेत त्या मात्र 41 आणि करायच्या आहेत अजून 4. बॉल शिल्लक आहेत 9. या षटकामधले 3 चेंडू बाकी. हर्षित 11 सहारा शिवकर टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. तर एका बाजूला आपण पाहिलं तर 80 रन केरणे संघाने कमीत कमी धावसंख्येमध्ये केलेल्या धावा, त्यानंतर मात्र गोलंदाजीने केलेल्या चुका. पहा प्रवेश द्वाराजवळ प्रेक्षक आहेत, प्रेक्षक नाही ते सर्व खेळाडू आहेत. मला वाटतं नेवाले टीम, मला वाटतं कुटारे टीमचे, कुटारे संघाचे खेळाडू आहेत सर्व. आपण आतमध्ये आहेत, थोडंसं मागे व्हा. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला, स्विंग केला, थोडासा या ठिकाणी मिस झाला आणि त्याच दरम्यान मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 42 वर आपण पाहतो. 3 धावांची अजून आवश्यकता आहे. भरपूर चेंडू बाकी आहेत मी म्हणेन, कारण मैदानावरती ज्या प्रकारचा खेळ केला खऱ्या अर्थाने शिवकर टीमने टोलेबाजी केली आहे आणि त्या टोलेबाजीने खऱ्या अर्थाने आपण पाहतो मैदानावरती अजूनही या ठिकाणी अशा अपेक्षा असतील, कारण कमीत कमी धावसंख्येमध्ये ज्या ज्या वेळेला आपण स्कोअर कार्ड पाहतो त्या त्या वेळेला अशा मॅचमध्ये चांगल्या मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. कारण पहिल्याच मॅचमध्ये 12मध्ये 13 धावा करायच्या होत्या, त्याही परिस्थितीमध्ये मॅच जिंकली होती शिवकर. इथे मात्र पेंदर टीमने अशा परिस्थितीमध्ये इथून एक फलंदाज बाद होण्याची संधी लाभली आहे आणि फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज मयूर बाद झाला आणि इथे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आवश्यकता असेल ती मात्र 3 धावांची. फलंदाज क्रमांक आपण पाहू शकाल 7व्या क्रमांकाचा फलंदाज नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. एका बाजूला संधी बाजूने आहे आकाश तुपे आपल्याला पाहायला मिळू शकेल, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय खेळ होताना पाहायला मिळेल. संधी मात्र स्ट्रायकिंग येईल आहे तोपर्यंत शिवकर टीमला फार मोठी अपेक्षा असणार आहे, कारण आता 3 धावांची आवश्यकता आहे. जरूर आपण पाहतो MSCBचे
अधिकारी साहेब आलेले आहेत, भूषण साहेब आलेले आहेत. त्यांना विनंती करतो आम्ही व्यासपीठावरती यावं. सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. सरपंच साहेबांच्या वतीने आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भूषण साहेब MSCB अधिकारी साजेश गोलंदाजीला आले आहे. इथे मात्र 6 चेंडूवरती अडवायचे आहेत, त्या मात्र रोखायच्या आहेत 3 धावा. आणि अशा परिस्थितीमध्ये खूप मोठा ॲडव्हान्टेज बॅटिंग करणारा शिवकर टीमला असणार आहे. लगातार विकेट जर मिळाल्या तर संधी निर्माण होऊ शकेल. पहिला बॉल ओव्हर पिच बॉल होता. अगदी आपण पाहिलं सीमा रेषा लगत फील्ड करत असताना अडवला गेला बॉल. अगदी जीवांच्या आतगाने इथे मात्र प्रयत्न केले. तिथून मात्र 2 धाबा जरूर झाल्या. 2 धाबांनी स्कोअर कार्ड आपण पाहिलं तर लेवल होताना पाहायला मिळतोय. एका धाबेची आवश्यकता जरूर आहे मॅचमध्ये. मात्र 5 चेंडू बाकी आहेत. पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं सामना झुकला शिवकर टीमच्या बाजूने, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय कमी स्कोअरमध्ये रोखले असताना गोलंदाजांनी सुद्धा थोड्या चुक्या केल्या आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला अशी परिस्थिती निर्माण झाली. पहिली धाव घेत असताना इथे मात्र सरळ धावा सुटला होता फलंदाज आणि त्याच दरम्यान मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. अजूनही आपण पाहतोय 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. एका धाबेची आवश्यकता आहे. अजूनही क्षेत्ररक्षणाची पाहणी केली जाते संदीपच्या माध्यमातून की कसा प्रकारचा फटका आपण खेळावा. मात्र समोरून मात्र साजेशी गोलंदाजी आपण पाहतोय आणि या मैदानावरती आणि जिथून मात्र इथं पाहतो आपण स्टंपिंग जरूर केलं पंकजने अगदी हुशारीने. अगदी आपण पाहिलं कदाचित पाय जर हवेमध्ये असला तर मात्र या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो संदीपला. नॉट आउट. पाय थोडासा पॉपिंग क्रीजमध्ये होता आणि त्याच वेळेला नॉट आउट असणार आहे फलंदाज. आता चेंडू शिल्लक असणार आहे ते मात्र 3. आवश्यकता एका धावेची आहे. एका धावेसाठी हा प्रयत्न केला जातो आणि त्या परिस्थितीमध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल साजेसचं. त्याने